झी 24 तास एक पाऊल पुढे। गर्भवती महिलेच्या पोटातील वाढत असलेला मुलीचा गर्भ कुटुंबाला अपशकुनी आहे असा सल्ला एका भोंदूबाबाने दिल्यानंतर सासरच्या मंडळींकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती आणि त्यात तिचा गर्भपात झाला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आज या भोंदूबाबाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। न्यायालयाने या बाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या तरुणीचा मागच्या वर्षी जून महिन्यात विवाह झाला होता, मात्र तेव्हापासूनच मानसिक त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळींनी भोंदूबाबाच्या सांगण्यावरून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली। त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी बाबाचा आश्रम शोधून काढला। त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। नवरा त्याचबरोबर तिचे मामे सासरे यांनी तिला मारहाण करून तिचा गर्भपात झालेला आहे या संबंधाने तक्रार दिलेली होती। त्यामध्ये निफाड येथील एक महाराज आहेत, त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार केला अशी तिने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरून त्या तक्रारीमधील जे आरोपी आहेत ते काल आम्ही 4 आरोपी अटक केले आणि ज्या भोंदूबाबांचं ते नाव सांगते त्यांना काल आम्ही निफाड येथून ताब्यात घेतलेलं असून काल रात्री त्यांना आम्ही अटक केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।